दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज वटपौर्णिमा, या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत. आपला श्रद्धा भाव हा प्रामाणिक असेल ना, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे अडचणी निर्माण होतात ना, त्यामध्ये मार्ग निघून ते विजयाच्या दिशेला जात असतात. कारण संकट हे धैर्याची आणि श्रद्धेची खरी परीक्षा असते. आपण मनोभावी परमेश्वराच्या चरणी निस्वार्थ सेवा, परमेश्वराची सेवा केली, नतमस्तक झालो, आपल्या मनामध्ये कोणती परंतु ठेवला नाही, तर परमेश्वर आपल्या हाकेला धावल्याशिवाय कदापि राहणार नाही. कारण परमेश्वर, आपण परमेश्वराच्या दरबारमध्ये गेल्याच्या नंतर परमेश्वराची सेवा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कारण मनाच्या अंतःकरणापासून निस्वार्थ परमेश्वराची सेवा केली ना, ते परमेश्वर तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण आपण आपल्या जीवनात जगत असताना लोक ही नावं ठेवतच असणार आहेत. लक्षात घ्या. लोक रामामध्ये सुद्धा दोष पाहत असतात आणि रावणामध्ये सुद्धा ही गुण पाहत असतात. ही माणसामधली मानसिकता आहे, ही माणसाची मानसिकता आहे. लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. जग हे नाव ठेवणारच आहे. तुम्ही तुमच्या थाटामध्ये जगा, तुम्ही तुमच्या थाटामध्ये जगा. लोक हे आपल्याला नावं ठेवतच राहणार आहेत. तुकोबारायांनी म्हटलं आहे, भुंकू द्यावे तो भुंको, त्याला आपण नाही शिंको. ज्यांना बोलायचं त्यांना बोलत राहू द्या, आपण शांत राहा. कारण की तो परमेश्वर पाहत असतो. त्यामुळे आपण या जीवनामध्ये हा परमेश्वर आहे, आपण या जीवनामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कोण आपल्याला नावं ठेवते ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपल्याला जे करायचे ते आपण करा. आपण परमेश्वराच्या चरणी आपली सेवा करा, नामस्मरण करा, त्याच्या चरणी विलीन होऊन जा. आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगतो की दर गुरुवारी या दर पौर्णिमेला या ठिकाणी या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येऊन त्याची सेवा करा, भजन करा, नामस्मरण करा. कारण या परमेश्वराने दिलेला हा माणसाचा जन्म आपल्याला एकदाच मिळालेला आहे आणि या जन्मामध्ये आपल्यालाच त्याचा उद्धार करून घेता येत असतो, हे लक्षात घ्या. माध्यमातून या ठिकाणी आज वटपौर्णिमा आहे आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या ताई लोक या दिवशी मनोभावे वटपौर्णिमेचा उपवास करतात. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, 7 जन्मी हाच पती मिळावा अशी परमेश्वरी प्रार्थना करतात. लक्षात घ्या. त्या पतिव्रता धर्म हा पाळा स्त्रियांचा भाग आहेच, परंतु आपण पुरुष मंडळी सुद्धा त्या पद्धतीने वागलं पाहिजे, त्या पद्धतीने राहिलं पाहिजे, आपलं व्रत सांभाळलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण स्त्रियांना पतिव्रता धर्म हा पाळायचाच आहे आणि पुरुष मंडळींनी सुद्धा त्या पद्धतीने आचरण केलं पाहिजे. त्या माध्यमातून हा बोध लक्षात घ्या. आपण या वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वटपौर्णिमेची कथा आपण थोडक्यात जाणून घेऊया. बदर देश होता आणि बदर देशाचा राजा अश्वपती. या अश्वपती राजाला कोणती संतान मुलबाळ नव्हते आणि तो निसंतान होता.
त्यांनी संतान प्राप्तीसाठी प्रतिदिन 1,00,000 आहुती मंत्रोच्चारण करीत त्याने 1,00,000 आहुती प्रतिदिन 18 वर्ष दिल्या आणि 18 वर्षानंतर परमेश्वर त्याला प्रसन्न झाला. या अश्वती राजाला 1,00,000 आहुती मंत्रोच्चारण करीत त्याने 18 वर्ष तब्बल हे व्रत केलं आणि हे व्रत केल्याच्या नंतर त्याला 18 वर्षांनी परमेश्वर प्रसन्न झाला आणि संतान प्राप्तीचे वर दिले. आणि त्या अश्वती राजाला संतान प्राप्तीचे वर मिळाल्याच्या नंतर काही काळ लोटल्याच्या नंतर या अश्वती राजाला एक मुलगी झाली, कन्यारत्न झाले. आणि या कन्यारत्नेचं नाव त्या अश्वती राजाने सावित्री असे ठेवले. सावित्री खूप सुंदर सुशील अशी सावित्री होती. ती त्या राजमहालामध्ये लहानाची मोठी झाली, वयामध्ये आल्याच्या नंतर ही अश्वती प्रत्येक पित्याला आपल्या मुलाचा विवाह करण्याची चिंता असते. त्याच पद्धतीने ह्या अश्वती राजाला आपल्या मुलगी ही उपवर झाली आणि तिचं लग्न करण्यासाठी त्यांनी मुलगा पाहण्यास सुरुवात केली. परंतु या अश्वती राजाला कोणताही मनासारखा वर मिळत नव्हता. त्यामुळे तो चिंतेत होता. शेवट त्याने आपल्या मुलीला सांगितले, सावित्रीला, की हे मुली, तू स्वतःच तुझा वर शोध. आणि मुलीला सांगितल्याच्या नंतर ही सावित्री होती ना, ती दुसऱ्या दिवशी वर शोधण्यासाठी जंगलामध्ये निघून गेली. आपला प्रवास करण्यासाठी ती निघून गेली. जंगलामध्ये प्रवास करत असताना त्या ठिकाणी शाल्व देशाचा राजा दुर्मृत सिंग, त्या शाल्व देशाच्या राजाचं राज्य शत्रूने बिघडलेलं होतं. आणि बिघडल्याच्या नंतर तो जंगलामध्ये अरण्यामध्ये झोपडी करून राहत होता. आणि त्या ठिकाणी त्याचा मुलगा सत्यवान असे ते तिघं त्या ठिकाणी राहत होते. आणि ही सावित्री जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या सत्यवान त्या सावित्रीच्या दृष्टीत पडला आणि त्या सत्यवान तिला वर म्हणून पसंत पडला. तिने सत्यवानाची वर म्हणून निवड केल्याच्या नंतर ही वार्ता नारद मुनींना कळाली. नारद मुनींनी अश्वती राजाकडे जाऊन राजांना सांगितलं, अहो, सावित्री देवीने वर म्हणून सत्यवानाची निवड केलेली आहे. सत्यवान सुशील, शूर, दयाळू, बलवान आहे, परंतु अल्पायुष्य आहे. हे त्या अश्वती राजाला या नारद मुनींनी सांगितल्याच्या नंतर ते अश्वती राजाने ऐकून घेतलं. आणि सावित्री देवी ही महालात आल्याच्या नंतर, राजवाड्यात आल्याच्या नंतर राजाने त्या सावित्री देवीला सांगितलं, मुलीला सांगितलं आपल्या, तू जो वराची निवड केलेली आहेस ना, तो अल्पायुष्य आहे. तू त्या दुसरा वर कोणताही निवड, त्याला वर म्हणून तू निवडू नकोस अशी विनंती केली. पण ती सावित्री देवी होती ना, तिने आपल्या पित्याला सांगितले की आर्या ही मुली एकदाच वर निवडतात. ज्या पद्धतीने ब्राह्मण एकदाच प्रतिज्ञा करतो आणि कन्यादान ही एकदाच केले जाते, त्या पद्धतीने आपल्या पित्याला त्याने सांगितले की मी वर म्हणून मनोमनी सत्यवनाला निवडलेला आहे. मी सत्यवनाबरोबरच विवाह करणार. पित्याचे प्रेम आणि मुलीचा हट्ट पाहून अश्वती राजाने मुलीचे लग्न त्या सत्यवनाबरोबर थाटामाटात लावून दिले. आणि सावित्री होती ना, लग्न झाल्याच्या नंतर ती सासरी आल्याच्या नंतर तिने तिच्या सत्यवनाच्या सासू सासऱ्याची सेवा केली. ती सेवा करत राहिली. आणि ह्या नारद मुनींनी सावित्री देवीला सांगितलेलं होते की या सत्यवनाचा मृत्यू केव्हा होणार आहे, हे सावित्रीला अगोदरच सांगितलेले होते. आणि हळूहळू दिवस निघून जात होते आणि त्या मृत्यूचा दिवस हा जवळ येत होता. तो मृत्यूचा दिवस जवळ आला आणि या सावित्री देवीने 3 दिवस अगोदरच उपवास केले. 3 दिवस अगोदर उपवास केले. आणि त्या दिवशी मृत्यू होता ना, त्या दिवशी पितृभोजन केले आणि सर्वांना पितृभोजन केले. आणि पितृभोजन झाल्याच्या नंतर सत्यवान हा नेहमीप्रमाणे जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी निघाला. पण सावित्री सत्यवानाला म्हणाली, मी सुद्धा आज तुमच्या बरोबर येते. कारण की सावित्रीला माहित होतं की आज सत्यवानाचा मृत्यू होणार आहे. म्हणून तिने स्वतः सत्यवानाला सांगितलं की मी तुमच्यावर आज येते. सावित्री सुद्धा सत्यवानाबरोबर जंगलामध्ये गेली.
सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला. लाकूड तोडण्यासाठी तो झाडावर चढला. त्याच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. वेदना एवढ्या वाढल्या तो त्या झाडावरून खाली कोसळला. सत्यवान हा झाडावरून खाली कोसळला आणि त्या सावित्रीने आक्रोश केला. आपल्या पतीचे डोके मांडीवर ठेवले आणि तिचे डोळे पाण्याने डबडून ती रडू लागली, आक्रोश करू लागली. आणि त्या ठिकाणी आपल्या पतीचे डोके मांडीवर ठेवून तिला समोरून येताना यमदेव दिसले. यमदेव हे या सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी समोरून येत होते आणि या सावित्रीला त्या यमदेव दिसले. तर ते यमदेव त्या सत्यवानाचा प्राण त्यांनी हरण केला. पण सत्यवानाचा प्राण हे यमदेव यमलोकी घेऊन चालले होते. यमलोकी घेऊन चालले होते. परंतु ही सावित्री होती ना, एक निष्ठ पतिव्रता होती. तिने आपल्या पती मागे ती चालतच राहिली. म्हणजेच यमदेवाच्या मागे ती चालत राहिली. यमदेवाने सांगितले, हे देवी तू माझ्या मागे येऊ नकोस, कारण की हा विधी लिखित नेम आहे, त्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. तू माझ्या मागे येऊ नको. परंतु यमदेवांनी या सावित्री देवीची निष्ठा भक्ती पाहून यमदेव ह्या सावित्री देवीवर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी म्हणले, माग तुला काय वर पाहिजे आहे, मी द्यायला तयार आहे. या सावित्री देवीने यमदेवांना वर मागितला. माझे सासू सासरे अंध आहेत, त्यांना तुम्ही दिव्य दृष्टी द्या. यमदेवान तथास्तु म्हटले. पुन्हा ते यमदेवाकडे निघाले. परंतु ही सावित्री होती, ही यमदेवांच्या पाठीमागे चालतच राहिली. यमदेव त्या देवीला सांगत होते, देवी तू परत जा, तू माझ्या मागे येऊ नकोस. सावित्री यमदेवांना म्हणू लागली, हे माझं परम कर्तव्य आहे, पतीचे मागणे जाणं हे माझं कर्तव्य आहे, मला त्यांच्या मागे येण्यास काहीच हरकत नाही. पुन्हा यमदेव ह्या सावित्रीवर प्रसन्न झाले आणि म्हटले, दुसरा वर माग, मी तुला द्यायला तू तयार आहे. सावित्रीने सांगितलं, आमचं राज्य शत्रूने लुबाडलेलं आहे. दुसरा वर काय मागितला की आमचं राज्य शत्रूने लुबाडलेलं आहे, ते आम्हाला पुन्हा परत मिळावं. यमदेवांनी त्या तथास्तु म्हटलं आणि पुन्हा ते यमलोकी निघाले. सावित्री त्यांच्या मागे चालतच राहिली. यमदेव त्यांना सांगत होते, देवी तू परत जा. पण सावित्री मागं जाणं काही सोडलं नव्हतं, मागं चालतच राहिली. कारण की यमदेवाने ही निष्ठा, ही पतीविषयी असलेली निष्ठा पाहून यमदेव पुन्हा तिच्यावर प्रसन्न झाले. म्हणाले, तू तिसरा वर माग, मी तुला ते द्यायला तयार आहे. या सावित्री देवीने तिसरा वर मागितला, मला 100 पुत्र व्हावेत आणि सदा सौभाग्यवती राहावी, असा यमदेवाला तिने वर मागितला. आणि मागितल्यानंतर यमदेव तथास्तु म्हणाले. लक्षात घ्या, सावित्री यमदेवांना म्हणाली, मी एकनिष्ठ पतिव्रता आहे, तुम्ही मला 100 मुले होण्याचा आणि अखंड सौभाग्य होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. कारण की देवालाही तिने कोड्यात पकडलं. देवाने तथास्तु केलं होतं. त्याला यमदेवांना त्या सत्यवानाचा प्राण पुन्हा परत द्यावा लागला. लक्षात घ्या, ह्या भक्तीमध्ये, निष्ठेमध्ये, श्रद्धेमध्ये एवढी ताकद आहे, ते शेवटपर्यंत आपण सोडली नाही ना, त्याचं चच लागतं, ते काम होतच असतं. त्या पद्धतीने या सावित्री देवीने आपल्या पतीचा प्राण यमदेवाकडून पुन्हा मिळवला. आणि त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडाखाली सत्यवान पडला होता, त्या ठिकाणी यमदेव गेले आणि त्या सत्यवानाचा प्राण पुन्हा दिला आणि तो सत्यवान जिवंत झाला. ते दोघं सुखा समाधानाने घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांची दृष्टी आली होती, सासू सासऱ्यांची दृष्टी आलेली होती. त्यांचं लुबाडलेलं राज्य त्यांना परत मिळालं होतं. त्यामुळे ते आनंदी संसार करत राहिले. या जीवनात त्यांनी अखंड सौभाग्य राहण्याचा आनंद घेतला. हे लक्षात घ्या. फक्त एवढंच सांगतो की आपण आपल्या परमेश्वराशी निष्ठा निस्वार्थ ठेवली ना, मनामध्ये किंतु बंतू आणला ना, निस्वार्थ
कोणती भावना मनामध्ये ठेवू नका. मनामध्ये कोणती भावना ठेवू नका. निस्वार्थ सेवा करा. कारण तो परमेश्वर तुमच्या हाकेला धावल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की परमेश्वर भावाचाच भुकेलेला आहे. कारण की आपण पाहतो त्यासाठी पतिव्रता पत्नी बी कशी असावी. एक उदाहरण सांगतो. पत्नी कशी असावी. ज्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या बरोबर 7 फेरे घेतले ना, ज्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या बरोबर 7 फेरे घेतले ना, त्या दिवशी ती पत्नी अग्नीला साक्ष मानून म्हणत असते की माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख आलं ना, ते दुःख माझं आहे. माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख आलं ना, ते दुःख माझं आहे. आणि सुख आलं ते सुद्धा माझं आहे. कारण या आपल्या पतीच्या जीवनामध्ये दुःख आले ते माझं आहे असे म्हणाले. दुःख की कभी मैं याद नहीं करूंगी, सुख की कभी फिर याद नहीं करूंगी. म्हणजे आपल्या पतीच्या जीवनात जर दुःख आलं, अडचणी आल्या, तर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्याला सपोर्ट केला पाहिजे. अहो काही काळजी करू नका. आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, लोकांच्या शेतामध्ये राबू, आलेले दिवस सुद्धा जातील. काही चिंता करू नका अशी म्हणणारी पत्नी पाहिजे. पण आत्महत्येसारखा विचार मनामध्ये आणू नका. आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे अशी म्हणणारी पत्नी पाहिजे. तिला खरी म्हणतात, तिला खरी धर्मपत्नी म्हणतात. अशी धर्मपत्नी असावी. अहो धर्मपत्नी कशी असावी. एक भैर्य होता. तो नित्य नेमाने शंकराची पूजा करायची, शंकराच्या पिंडीची पूजा करायची. ती पती पत्नी त्या जंगलामध्ये राहत होते. लक्षात घ्या धर्मपत्नी कशी असावी. कारण एक भिल्ल समाजातला पती पत्नी होते आणि ते एका जंगलामध्ये राहत होते. आणि त्या जंगलामध्ये राहत असताना ते उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर या परिसरात ते राहत होते. आणि महाकालेश्वरच्या मंदिरात त्या शिवलिंगाला, त्या पिंडीला त्याचा नित्यनेम होता चितेचा भस्म. ताजा चितेचा भस्म त्या पिंडीला तो दररोज लावत होता. त्याशिवाय तो जेवत नव्हता. लक्षात घ्या. तो ताजा चितेचा भस्म त्या पिंडीला लावत होता, त्याशिवाय तो जेवत नव्हता. हा त्याचा नित्यनेम होता. लक्षात घ्या. भगवान शंकराने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. मुसळधार असा पाऊस पडला, कुठे चिता जळली नाही. कुठंच चिता जळलेली नाही. मुसळधार असा पाऊस सर्वत्र पडत होता, त्यामुळं कुठंच चिता जळलेली नाही. तो 7 गावे फिरला, पण त्याला चितेचा भस्म मिळाला नाही. त्याला चितेचा भस्म मिळाला नाही. तो चिंता करीत होता. तो चिंता करत होता की मला भस्म मिळाला नाही. पाऊस हा सतत पडत आहे. संध्याकाळची वेळ झाली. पत्नी त्याला म्हणाली जेवायला चला. तो मला चितेचा भस्म मिळाला नाही. मी भस्म लावल्याशिवाय जेवत नाही, तुला माहित आहे ना. पत्नीने आपला पती चिंतेत आहे हे पाहिलं. पती आपला चिंतेत आहे पाहिलं. मिळेल नका विचार करू. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, हा पाऊस पडतच होता. त्याला चितेचा भस्म काही मिळाला नाही. आपला पती चिंतेत आहे. त्या पत्नीने पतीला सांगितलं, अहो चिंता करू नका, मी तुम्हाला भस्म, चितेचा भस्म देईल. अशी पत्नी आपल्या पतीला म्हणाली. ती म्हणाली आपल्या झोपडीत साहित्य बाहेर काढा. आपल्या झोपडीतलं साहित्य बाहेर काढा. आणि त्या पत्नीने आपल्या पतीच्या हातामध्ये रॉकेलचा डबा दिला. रॉकेलचा डबा आपल्या पतीच्या हातामध्ये दिला. त्या पत्नीने आपल्या पतीला सांगितले, मी त्या झोपडीमध्ये बसते आणि त्या झोपडीला तुम्ही आग लावून पेटवून द्या, म्हणजे माझा चितेचा भस्म तुम्हाला मिळेल आणि तुमचं जे व्रत आहे ते तुमचं पूर्ण होईल. हे तुम्ही करा. लक्षात घ्या. पत्नी पतीच्या व्रतासाठी मरण्याला तयार झाली. पण लक्षात घ्या त्या पतीने सुद्धा सर्वप्रथम परमेश्वराचे जे व्रत होतं, परमेश्वराची निष्ठेने जे व्रत करत होता त्याला सर्व प्राधान्य दिलं. त्या झोपडीमध्ये आपल्या पत्नीला बसवलं आणि बाहेर राखेल ओतून पेटवून दिलं. ती झोपडी जळाली आणि ती पत्नी सुद्धा जळाली. लक्षात घ्या मौलींनो. ती जी राग झाली आणि एका बाजूला त्याला दुःख होतं की आपली पत्नी आपल्याला सोडून गेलेली आहे.
डबडबल्या डोळ्याने ती चिता गोळा केली, चितेचा भस्म घेतला आणि त्या महाकालेश्वरच्या मंदिरात गेला आणि त्या शिवलिंगाला त्यांनी ताजा ताजा चितेचा भस्म लावला. त्याला आनंद होता एका बाजूला दुःख सुद्धा होतं की आपली पत्नी आपल्या बरोबर नाही. काही क्षण त्या ठिकाणी तो बाजूला सरून उभा राहिला, डोळे मिटून उभा राहिला आणि या भगवान भोलेनाथाला नमस्कार केला. आणि 2 मिनिटांनी डोळे उघडल्याच्या नंतर तो पाहतो तो काय, त्याची पत्नी बाजूला उभी होती. लक्षात घ्या, त्याची पत्नी बाजूला उभी होती. तो म्हणाला, तू इथे कशी काय? मी तुला आत्ताच जाळून आलो आणि तुझा चितेचा भस्म या ठिकाणी आणला आणि माझ्या देवाच्या पिठीला लावलेला आहे. तू इथे काय कशी आहे? म्हणाली, तुम्ही ज्याच्यासाठी मला जाळलं ना त्याने मला जिवंत केले. लक्षात घ्या, परमेश्वराची भक्ती होती तिच्या मनामध्ये. परमेश्वराच्या भक्तीसाठी तिच्या नवऱ्याने तिला जाळलं होतं ना, त्या पद्धतीने तो भस्म जाळलं होतं, तो पुन्हा मला त्याने जिवंत केलं. ही भक्तीमध्ये ताकद असते. ही काल्पनिक कथा नाही माऊलींनो, ही सत्य कथा आहे, ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. कसं असतं, आपली श्रद्धा, भाव, निष्ठा अखंड असेल ना तर अहोरात्र तो शंभू महादेव तुमच्या आखेला धावून आल्याशिवाय कदापि राहणार नाही. कारण की श्रद्धा, विश्वास ठेवा परमेश्वरावर. आपल्याला गडबड असते, घाई असते, मी 1 गुरुवार केला, 2 गुरुवार केले, मला काही फरक पडत. अरे स्थिर राहून आपली भक्ती जर खरोखर प्रामाणिक ठाम असेल ना तर तो परमेश्वर तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय अहोरात्र राहणार नाही आणि तुमच्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून निस्वार्थ ह्या दत्त महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा, भजन करा. कारण आपण या ठिकाणी येऊन अनेक पद्धतीने भक्ती करतो. भजनाच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, होमाच्या माध्यमातून आपण या परमेश्वर दरबारामध्ये आल्याच्या नंतर अनेक प्रकारे आपल्यातली सेवा घडत असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण या दरबारामध्ये आल्याच्या नंतर त्या परमेश्वराची मनाच्या अंतःकरणापासून नतमस्तक व्हा. म्हणजे तो परमेश्वर तुमच्या सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा संदेश तुम्हाला सांगतो. आपलं जीवन त्या पद्धतीने आनंदी करा, आनंदी करा. त्या तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. आता भजन होईल, भजन झाल्यानंतर आरती होईल, आरती झाल्यानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक होईल आणि त्यानंतर पुन्हा आरती होईल आणि महाप्रसाद होईल. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या दरबारामध्ये येतो ना माऊलींनो, त्यावेळेस मनाच्या अंतःकरणापासून भजन म्हणा. आपण ज्यावेळेस एखाद्या दिवस जर आपण पाण्यामध्ये विहिरीमध्ये बुडलो ना, तेव्हा आपण म्हणतो का माऊलींनो, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा आपण बेबीच्या देठापासून म्हणतो, वाचवा रे, वाचवा, वाचवा. त्या पद्धतीने या दरबारामध्ये आल्याच्या नंतर मनाच्या अंतःकरणापासून भजन म्हणा. त्याची आपली ही हात त्या परमेश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. आता भजन होईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा
जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुश्री सुता 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 पुढील पौर्णिमा वार आहे गुरुवार. लक्षात घ्या, गुरुपौर्णिमा आहे, गुरुवारी नेमकी आलेली आहे. तारीख आहे 10/7/2025. वार आहे गुरुवार, गुरुपौर्णिमा आहे. सर्व माहिती नोंद घ्या. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. सुखकर्ता
आशीर्वाद देऊनी तुमच्या दर्शने खरे सुख लाभले सुख लाभले तुमच्या दर्शनाने पावन केले दुर्धान्या दुर्धान्या मिळाल्या तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वर
जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त कर्नाटके ग्रामे नित्यराजे श्री गुरुदेव दत्ता प्रेमामर्या संगमे स्नान करसे श्री गुरुदेव दत्ता करवे रामे दीक्षा मागसे श्री गुरुदेव दत्ता काशी क्षेत्राशी भोजन करशी श्री गुरुदेव दत्ता माहोर गणेश करसे गिरनार पर्वते विश्रांती घेशी श्री गुरुदेव दत्ता श्री क्षेत्र साईच्या माळाशी वास करशी श्री गुरुदेव दत्ता श्री